नमस्कार, मी अजय बरसुरे. महाराष्ट्र वनच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. ज्यांच्या गाण्यामुळे सगळ्यांना झिंगाट झालं आहे, ज्यांच्या गाण्यामुळे सगळं महाराष्ट्र, नुसता महाराष्ट्रच नव्हे तर जगामध्ये सैराटमय वातावरण झालं आहे, असे अजय आणि अतुल आपल्यासोबत आहेत. मी जगा त्याच्यासाठी म्हटलं की मला सुरुवातच त्या गोष्टीपासून करायची आहे की ही खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे किंवा आदराची गोष्ट आहे किंवा प्राऊड फील होतं आहे आम्हाला सगळ्यांना की पहिला असा सिनेमा, फक्त मराठीच नाही, आपण प्रादेशिकमध्ये न घुसता पहिला देशातला सिनेमा याची गाणी ही लॉस एंजेलिसमधल्या त्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालेत जिथे जाण्यासाठी संगीतकार म्हणजे तुमच्यासाठी ते देऊळच आहे म्हणा, आणि तिथे ही गाणी रेकॉर्ड झालेत सैराटची. हा जो प्रवास आहे तुमचा, म्हणजे मला आता ते दिवस आठवतात तुमचे की जेव्हा तुम्हीच त्या बोलण्यातनं कधी कधी आणलेलं आहेत की विश्वविनायकचे ते दिवस होते, त्याच्या आधीचा स्ट्रगल होता, तेव्हा हे जाणवलं होतं का की आपण लॉस एंजेलिसपर्यंत पोचणार आहोत? ती जिद्द तुमच्यात होती, पण ती जिद्द तुमची या सैराट सिनेमामुळे पूर्ण झाली. काय आहे या प्रवासातलं, काय काय आठवतं आणि आता ते लॉस एंजेलिसमधले दिवस काय म्हणतात? नाही, नुसतंच त्या आपण जेव्हा भेटलो होतो विश्वविनायक वगैरे, हे पण खूप नंतरची गोष्ट आहे. आम्ही दोघंही तिकडे गेल्यानंतर, पहिलं तर त्या स्टुडिओत गेल्यानंतर अंतर्मुख झालो. आम्ही एकदम अतिशय शांत झालो. आम्ही फक्त बघत होतो, एक एक गोष्टी टिपत होतो नजरेत. आणि जी अशी दोन मुलं की जी कुठेही म्युझिक शिकलेली नाहीत, तर वय वर्ष 4थी 2रीमध्ये असताना शाळेत कविताला चाली लावता ते लावत असताना त्यांना माहिती पण नाही की ह्यालाच संगीतकार म्हणतात. नंतर कधीतरी कळलं की हां, ह्यालाच म्युझिक डायरेक्टर म्हणतात. आणि मग आम्ही जेव्हा ठरवलं की म्युझिकमध्ये करिअर करायचं, ते सगळा प्रवास आठवत होता की, आणि हे फारच अवघड आहे की जे आम्ही कुठे म्युझिक शिकलेले नसताना, आम्हाला म्युझिक लिहिता येत नसताना, आम्हाला ते वाचता येत नसताना, आज जगातल्या एवढ्या मोठ्या ऑर्केस्ट्राबरोबर आमचं म्युझिक आम्ही घेऊन जातो आहे आणि ते लोक ते वाजवणार आहेत. म्हणजे आमच्यातला म्युझिक डायरेक्टर बंद पडला होता आणि एक प्रेक्षक, एक फॅन म्हणून आम्ही तिथे दोन ते शाळेतले साध्या हाफचड्डीमधले ते अजय अतुल जसे असायचे तसे आम्ही तिथं उभे होतो आणि बस फक्त त्यांना ऐकत होतो. हे गाणं ऐकलं जेव्हा सगळ्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला, येड लागलं, खरंच येड लागलं सगळ्यांना. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या तोंडावर ते गाणं आहे, पण त्यांना पण येड लागलं रे, कारण ते जाणवते. त्या एव्ही आपण बघत होतो तेव्हा हे जाणवत होतं की त्यांना शब्दापेक्षा त्यांना संगीतावर ते म्हणत होते की नाही, हे वाजवणं फार, हे खूप मजा आली, हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं आणलं यांनी. तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स काय होता की तुम्हाला हे वाटलं होतं की हे आपण कसं त्यांच्याशी कनेक्ट करणार आहोत, कसं करणार? कारण संगीत कनेक्ट करतं हे सगळेच म्हणतात, पण खरंच जाऊन तिथे हे कनेक्ट करणं, हा अनुभव कसा होता? मुळात तसं पाहायला संगीताची भाषा नाही, संगीत ही स्वतःच एक भाषा आहे. सो ते आपण कुठल्या भाषेत व्यक्त करतोय हा इश्यू नव्हता, बिकॉज ते आपण संगीतातनं व्यक्त करतोय आपली एक भावना, दॅट वॉज इनफ फॉर अस अँड टू देम. प्रॉब्लेम हा होता की आम्हाला तो म्युझिकल कम्युनिकेशनचा आमचा इश्यू, बिकॉज वी कॅनॉट राईट, वी कॅनॉट रीड. सो जेव्हा त्यांनी आमचं म्युझिक वाचलं, मुळात वाजवायचा एक वेगळा इश्यू, त्यांनी जेव्हा वाजवलं त्या मुमेंटला त्यांच्याही लक्षात येत गेलं की सो त्यांच्या रिॲक्शन्स जास्त भारावणाऱ्या होत्या आमच्यासाठी, बिकॉज ते जेव्हा त्यांचं बेसिक ट्युनिंग करतात ना इन्स्ट्रुमेंट, तोच एक साऊंड तुम्हाला ब्रह्मानंदी आनंद देऊन जातो. तिथेच तुम्हाला लक्षात येतं की अरे वा, हे आपण काहीतरी अशा, ॲज यू सेड, ते मंदिरामध्ये घंटा वाजल्यानंतरचा जो फील येतो ना, तसा फील येतो तेव्हा सगळेजण ट्यून करतात. त्याच्यावर ते तुमचं तिथे एक रिटन पेजेस आहेत सगळे, ते रीड करून प्रत्येकजण आपापला पार्ट सेपरेटली वाचतात आणि वाजवतात. अमेझिंग. आम्ही म्हणजे स्पीचलेस झालो त्यांनी वाजवून झाल्यानंतर. गाणं संपल्यानंतर सुद्धा आम्ही असेच होतो, स्टंट, कम्प्लिटली स्टंट. ॲक्च्युली म्हणजे अबाउट टू क्राय सिच्युएशन होती आणि सिरियसली डोळ्यात पाणी होतं ते जेव्हा ते रिहर्सलच करत होते. आणि त्यानंतर मुळात रिहर्सल संपल्यानंतर आम्ही टाळ्या वाजवल्या त्यांची, आणि तेच आम्ही वाजवायच्या आत त्यांनी पाय वाजवून टॅपिंग सुरू केलं रे. तो आवाज तो म्हणजे आम्हाला कुठे घेऊन गेला. ॲज अ कंपोजर, ॲज म्युझिक डिरेक्टर म्हणून, म्युझिशियन म्हणून, एका म्युझिशियनने दिलेली ती दाद, एवढ्या इंटरनॅशनल लेवलच्या म्युझिशियन्सने वाजवलेली ती
मग त्यांनी ते पायाने दिलेले ते ठोके, जेवढं त्यांनी ते ट्युनिंग जेवढं घुमतं डोक्यात, जेवढं ते त्यांनी वाजवलेलं गाणं घुमते डोक्यात, त्यापेक्षा काही जास्त आमच्यासाठी ते इम्पॉर्टंट होतं. इट्स सेम ॲज आम्ही आमच्या जर शोला परफॉर्म करतो तेव्हा जेव्हा खालनं टाळ्या ऐकू येतात, जेव्हा वन्स मोर ऐकू येतो, तेव्हा जे होतं आर्टिस्टला तसं आम्हाला तिकडे झालं. याड लागलं ग, याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग. एक विचित्र म्हणण्यापेक्षा एक कसा योगायोग असतो बघा, की म्हणजे तुम्ही फॅन्ड्रीच्या वेळेला कुठेच पिक्चरमध्ये नव्हतात आधी मुळामध्ये, आणि तुम्ही तो सिनेमा पाहिलात तेव्हा तुमची खरी म्हणजे अवस्था तशी नव्हती, काम करण्याचीच अवस्था नव्हती. नुकतंच वडिलांचं निधन झालं होतं तुमच्या, आणि पण तुम्ही तो सिनेमा पाहिलात, तुम्हाला तो आवडला, त्याच्यानंतर तुम्ही ते गाणं तयार केलं, आणि तेच गाणं खरं म्हणजे त्या पिक्चर कंटेंट त्या पिक्चरचा होता, नागराजची मेहनत होती, पण त्या सिनेमाचं गाणं पण तितकंच महत्त्वाचं होतं. ते इन्व्हिटेशन कार्ड ठरलं म्हणायला हरकत नाही. आणि परत हा सिनेमा, आणि या सिनेमामध्ये तुम्ही इंटरनॅशनली जाऊन त्या स्टुडिओमध्ये ते गाणं तुम्ही ही गाणी करताय. कसे योगायोग असतात माणसाचे, की तुम्ही इतकं काम केलं आहे, इतक्या लोकांबरोबर काम केलं आहे, पण ह्या 2 सिनेमांनी तुम्हाला काहीतरी वेगळं दिलं आहे का? म्हणजे नागराज मंजुळेची फिल्म ही तुमच्यासाठी काहीतरी वेगळी असते का? नो डाऊट. नागराजचं कसं आहे, एक तर आम्ही आता 2-2.5 वर्ष ओळखतो त्याला. अतिशय साधा माणूस आहे, मूळतःच तो स्वभावाने, म्हणजे आता झाला आहे, त्याच्या आधी अजिबात साधा नव्हता. तर अतिशय साधा माणूस आहे, आणि त्याचं रिअलिस्टिक पिक्चर जे काय दाखवतो ना, त्याच्यामध्ये कुठेही मेलोड्रामा नाही किंवा काय नाही, जे काय वास्तववादी चित्रण असतं ते दाखवतो. आणि फॅन्ड्रीमध्ये त्यांनी बॅकग्राऊंडसुद्धा अतिशय लो ठेवलं होतं, आणि केवळ झीच्या आग्रहास्तव म्हणा किंवा असं म्हणून एक गाणं प्रमोशनसाठी करूयात म्हणून त्यांनी ते गाणं केलं होतं. सैराट पिक्चर जसं फॅन्ड्री रिलीज झाला होता त्याच्यानंतरच सैराटची आम्ही स्टोरी ऐकली. याच्यामध्ये गाण्याला स्कोपच होता, त्यामुळे त्या स्टोरीच्या डेव्हलपमेंटपासून आम्ही बरोबर आहोत. की पहिली ती एक छोटीशी एक कथा होती, त्याच्यानंतर त्याच्यात तो गुंफत गेला, आणि त्यामुळे गाण्याचे सिच्युएशन कुठे काय असू शकतात, कशा काढू शकतो आपण, कशा पद्धतीची गाणी करू शकतो, यापासून त्याच्या प्रोसेसमध्ये आम्ही सगळेच होतो. आणि हां, कुठेतरी काय म्हणतात, एकमेकांचे ग्रह म्हण, एकमेकांचा योगायोग, एकमेकाच्या निमित्ताने काही ना काहीतरी म्हण, की असं काहीतरी जुळण्याला लागतं. कारण अशा पद्धतीने आम्हाला कधी जसं अजयने सांगितलं होतं की आम्ही नटरंग केला, ग्रामीण बाजाचीच फिल्म होती, पण त्याला एक पठडी होती, तमाशा हे त्याचं बेस होता. जोगवामध्ये एक परंपरा होती की ज्याला आपल्याला फॉलो करायचं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये समजा असा स्कोप मिळाला असता तरी पॉसिबल नव्हतं. याच्यामध्ये प्रेमकथा आहे, आणि त्यामुळे याच्यामध्ये आणि प्रेम हे जागतिक लेवलला हे फिलिंग सगळ्यांचं सेम आहे. मग तुम्ही हॉलिवूडमध्ये जा किंवा अजून कुठे सोलापूरच्या करमाळ्याला जा किंवा पुण्यात मुंबईत, ती फिलिंग तीच युनिव्हर्सल आहे. रांगडे मराठी शब्द आपले अस्सल मातीतले, आणि एक रॉयल ऑर्केस्ट्रा, आणि अशा पद्धतीनंतर ऑर्केस्ट्रासुद्धा व्हेरी रिच साऊंड, व्हेरी ग्रँजर. तर त्यामुळे हे फ्युजन करता आलं ॲक्च्युली. म्हणजे ॲक्च्युली सैराट फॅन्ड्रीच्या बाबतीत मला नाही माहिती, पण सैराट नक्कीच त्यासाठी आम्हाला खूप खूप स्पेशल आहे. सी काय आपण एक गोष्ट होऊन जाते आपल्याकडनं मोस्ट ऑफ द टाईम. एखादी ग्रामीण आपण स्टोरी जेव्हा करणार, आम्ही पण आतापर्यंत दरवेळेला कुठल्या मातीत चित्रपट आहे, स्टोरी काय, त्याचं कॉन्सेप्ट काय, एज्युकेशन काय, कॅरेक्टर्सचं, इवन बोलीभाषा काय, या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करतो म्युझिक करताना. या वेळेला आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करतानाच अजून एक गोष्ट होती की ह्याच्यातल्या काही गोष्टी आम्ही टाळू शकत होतो. कारण ग्रामीणता म्हटल्यानंतर आता मग चला आता ह्या कप्प्यात ते बसलंय, आता चला ग्रामीण फॉलो करा, लेट इट बी. सो वी डिडंट वॉन्टेड टू डू दॅट सॉर्ट ऑफ ग्रामीणता. मे बी यू कॅन से आम्ही मीठ आणि मसाला म्हणून वापरलाय.
म्हणजे जिथे येतं तिकडे त्याला कलर येतो आणि तिकडे तुम्हाला माहिती आहे की हे रिलेशन सुपर मॅच होणार. म्हणजे तुम्ही आताचं बया गाणं ऐकलं असेल तर तो कोरस चालू होतो, अत्यंत गावातल्या बायकांचा छान जात्यावर बसल्यासारखा तो आवाज, त्याच्यावरती कोरस येणार. तुम्हाला कल्पनाही नाही की पुढच्या 2 बारमध्ये डाऊन गिटार येऊ शकतं, बट सम हाऊ त्याच्यामध्ये आम्हाला एक कॅरेक्टर दाखवायचं आहे, नॉट जस्ट म्युझिकचं कॅरेक्टर. जे कॅरेक्टर आम्ही इन फिल्म दाखवतोय आम्ही ते रिप्रेझेंट करतोय म्युझिकली. सेम वे याड लागलंमध्ये आम्ही एक छान नितळ प्युरिटी प्रेमाची दाखवतोय. त्याच्यामध्ये आमचा जर मुलगा पहिल्यांदा हिरोईनला त्याचं ज्याच्यावर प्रेम आहे तिला बघणार आहे, आमच्यासाठी ते फार इम्पॉर्टंट सिच्युएशन आहे फॉर फिल्म आणि फॉर अस. आणि तो आमचा ग्रामीण मुलगा आहे, त्याची भाषा आहे ती, पण म्हणून त्याचा विचारही तसाच असला पाहिजे असं नाही. भावना तशी आहे पण विचार तसाच करायला पाहिजे त्यांनी असं नाही. सो आम्ही त्याला टू मेक इट मोर, जर ते बहारदार ती गोष्ट असेल तर ती तशी ट्रीट करायला पाहिजे. मॅरिंग आम्ही करू शकलो या दोन आमच्या विचारांचं, आम्हाला ज्या गोष्टी करायच्या होत्या त्याचा एक टाईम असतो. सो तुम्हाला हॉलिवूडला ऑर्केस्ट्रा तुम्ही 4थीत असतानाच करायचा होता, तेव्हा पॉसिबल होतं का? नव्हतं. मग तुम्ही एवढे वर्ष तुम्ही डेव्हलप होत 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 एका संधीची वाट पाहत आला आणि नो डाऊट ती संधी सैराटमध्ये होती, तिथेच होती. कारण ते स्टोरी ऐकल्यानंतर 5 मिनिटात जेव्हा त्या गाण्याची सिच्युएशन आली वाचताना, त्याच मोमेंटला आम्ही निखिलला सांगितलं की बॉस हे असं करायचं आपण, आणि निखिल इमिडिएटली हो म्हणाला, विचार नाही त्याच्यात. ओके आपण मीटिंग करू आणि मी ठरवतो, मग मी तुला कळवतो, करूयात बस करायचं, असंच काहीतरी करायचं. बिकॉज आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल कन्व्हिक्शन होतं आणि दॅट क्रेडिट गोज टू नागराज. जर तू म्हणतो की आमचं काहीतरी बॉन्डिंग असेल, बॉन्डिंग हा डिफरंट इश्यू, बट एक कलाकाराचं कलेला दिलेलं ही पावती आणि हीच गोष्ट तुमच्या फॅन्ड्रीला पण होती, हीच गोष्ट सैराटमध्ये पण आहे. कला म्हणून त्याच्याकडे जर पाहिलंच तर ती मन जिंकून जाते, विच इज इम्पॉर्टंट. सैराटमधनं म्हणजे आता मग तुम्ही मला म्हणतात तुम्ही फोक संगीत आहे बाबा, आहेच तुमचं फोक संगीत महत्त्वाचंच आहे आणि ते आपलं असलंच पाहिजे, ते महाराष्ट्राचं संगीत आहे. पण तुम्ही सैराटमधनं तुम्हाला दोघांना काय वाटतं की काय तुम्ही दिलंय असं तुम्हाला वाटतं की आत्तापर्यंत जे दिलं नाही ते ह्याच्यात दिलंय? मी दिलंय काय ते माहीत नाही, पण एक गोष्ट आम्ही सैराटमधनं घेतली आहे ते म्हणजे एक आमचं इतक्या वर्षाचं उराशी बाळगलेलं स्वप्न, हॉलिवूडच्या ऑर्केस्ट्राबरोबर इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर जे म्युझिशियन्स जॉन विलियम्स वगैरे हॅन्स झिमर सारख्या संगीतकाराबरोबर काम करतात, अशा म्युझिशियन्सबरोबर आणि सोनी MGM नावाच्या इतक्या मोठ्या स्टुडिओमध्ये की तिथे या आधीचे इतके लेजेंडरी स्कोर्स झालेत, जिथे स्टीव्हन स्पीलबर्ग वगैरे यांचं वास्तव्य असतं. अशा याच्यात E.T., बेनहर, लॉरेन्स ऑफ अरेबिया वगैरे वगैरे असे बॅकग्राऊंड स्कोर्स तिकडे झालेत. त्या स्टुडिओमध्ये जाऊन आम्हाला आमचं म्युझिक बाजूला राहते, पण ह्या अजय अतुल नावाच्या त्या छोट्या त्या मुलांना तिथं आतमध्ये एंट्री मिळाली, तिथे आम्हाला त्या म्युझिशियनबरोबर बसता आलं, आम्हाला त्यांना ऐकता आलं. हेच आमच्यासाठी सैराटकडनं आम्ही घेतलं आहे. आमचं म्युझिक त्यांनी वाजवलं, हे तर आयसिंग ऑन द केक झालं. आम्ही काय दिलंय हे रसिकांनी ठरवण्याची गोष्ट आहे. आमच्यासाठी आम्ही असं कधीच आपण आता हे देऊयात असं काही नव्हतं. आम्ही फक्त हे करूयात, असं करूयात, एवढंच आमचा विचार होता आणि ते आमची स्वप्न या निमित्ताने पूर्ण झालं. दॅट्स द ओनली थिंग आय कॅन से अबाउट इट. एक वेगळी गोष्ट याच्यामध्ये जाणवली की जी आत्तापर्यंत प्रमोशनमध्ये होत नव्हती. प्रमोशनमध्ये पण तुम्ही एक वेगळेपणा आणताय की त्याच्यावर पण खूप टीका म्हणजे एक चांगली टीका अशी म्हणते, तुम्ही यार टीजर इतकाच आणता, मग तितकंच आणता, आम्हाला हे पूर्ण गाणं ऐकायचं असतं. तर झिंग झिंग झिंगाटच्या वेळेला ते सगळ्यांना बरं वाटलं की बाबा हे गाणं पूर्ण तरी टाकलं, म्हणजे खूप टाकलं. पण ह्याच्या आधीची टीका होती की नाही तुम्ही फक्त एक 15 सेकंद टाकताय, 25 सेकंद टाकताय.
गाणं हे 15 सेकंद का टाकावं हे तुम्हाला काय वाटतं? हे प्रमोशनचा फंडा असा होता की मुळात काही वेगळेपणा होता? 15 सेकंद असं काही नव्हतं. नाही म्हणजे त्या लोकांना एक असं वाटतं की गाणं असलं तर बाबा पूर्ण, अजय अतुलचं गाणं असेल तर ते पूर्ण टाकावं. त्याचं कारण सांगतो, लोकांची भूक पूर्ण होत नव्हती. ते गाणं 15 सेकंद असो नाही तर 1 मिनिट असो, आम्ही मला वाटतं 90 सेकंडच्या खाली कधी टाकलेलं नाही. नाही, टीजरचं कामच टीज करणं आहे. सो त्याचं टीज करणं हाच एक आमचा उद्दिष्ट होता. आणि कदाचित लोक जास्त टीज झाले. हा, लो जास्त टीज आणि टीज त्यामुळे झाले ते असतील. नाराज झाले. आग समद्या जोरात मिळालंय, जोरात रंगात आलं या. झालंय गोष्ट काय आहे, आपण गाणी येणारच आहेत तुमच्या पुढे बिकॉज थोडं आय डोंट नो, पण या एका रेकॉर्डिंगमुळे पिक्चर अजून थोडंसं पुढे झालं. सो ते पुढं होत गेल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी, गाणी कधीच रेडी होती, पिक्चरही रेडीच होतं. पिक्चर म्हणजे आम्ही बर्लिनला पाठवलं म्हणजे पिक्चर रेडीच नव्हतं का. सो पिक्चर रेडीच आहे, एव्हरीथिंग इज रेडी, जस्ट वी वर वेटिंग फॉर राईट टाईम. आणि मग अकॉर्डिंग टू मूवी रिलीज म्युझिक रिलीज प्लॅन्ड आहे, अकॉर्डिंग टू म्युझिक रिलीज मग सगळंच बदललं. मग आता आपण हेच देऊया आता, हां एवढंच देऊया हे आमच्या सगळ्यांचा कलेक्टिव्ह डिसिजन होता. त्याचीही कारणं होती. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एक एक पीस तुम्ही काढून बघा. मी खरं म्युझिशियन म्हणून सांगतो, बाकी सगळं सोडा. त्यातलं मी कोर एक गोष्ट म्हणून सांगतो, तुम्ही ते गाणी ऐकायला हा भाग झाला त्याच्यातला, पण ते एक एक म्युझिक पीस बरोबर तुम्ही आता जगताय. ते म्युझिक पीस सिरियसली तेवढे इम्पॉर्टंट आहेत. आणि ते आम्हाला, आमची पण इच्छा होती की त्याच्याबरोबर तुम्ही एक गाणं म्हणून त्याच्याकडे पाहाल तो एक अजून वेगळा भाग, म्युझिक पीस म्हणून त्याच्याबरोबर पाहाल तर तेव्हा लक्षात येतं की त्याचं पिक्चरचं ग्रास्प, त्याची व्हॅल्यू काय, त्याचं वेलॉसिटी काय, नक्की ते किती बिग आहे. ही गोष्ट रजिस्टर करण्यासाठी गाण्यात मोस्ट ऑफ द टाइम पीस येऊन जातो, ते रिअलाईज पण होत नाही. आत्ता थोडंसं त्याला एक नांदतायत असं मी म्हणेन. आता गाणी येतीलच, झाले 3-1 दिवसात मे बी, जेव्हा इंटरव्ह्यू रिलीज होईल त्याच्यात 2-3 दिवसातच गाणी आता रिलीज होतील. प्रेक्षकांना सांगण्यासाठी, कारण ही जी भाषा असते ही त्यांच्यासाठी फार नवीन असते. तुम्ही ते आपलं जे नोटेशन असतं किंवा त्यांचं जे नोटेशन असतं ह्यात काही फरक असतो का, किंवा तुम्ही तिथे कशा प्रकारे काम केलंय, म्हणजे त्यांच्याशी कसं हे फक्त एक प्रेक्षकांच्या माहितीसाठी, म्हणजे तिथलं काम कसं असतं मुळात आपल्याकडे ही सेम नोटेशन फॉलो होतं. प्रोफेशनल म्युझिशियन्समध्ये आपल्याकडे 2-3 लिपी आहेत, म्हणजे 2 लिपी आहेत. आपण एक मराठमोळी आपली साग प, एक भातखंडे, ती लिपी आहे. त्याच्यात पण आपले लोक काही बरेच म्युझिशियन ते फॉलो करतात. आणि काही लोक स्टाफ नोटेशन जे इन स्टुडिओ जे आता सगळे फॉलो करतात ते नोटेशन पण सगळ्यांनाच कळतं. मोस्टली आपल्याकडे, असं नाही की ईच टाईम, सगळ्याच म्युझिशियन्स त्याच्यात बरेच काही व्हॉल्यूम, डायनॅमिक्स, एक्सप्रेशन, PF असे बरेच काही मार्किंग्स असतात. आता हे ॲक्च्युली तू विचारतोयस कोणाला, तर ते तू लक्षात ठेव. अशा माणसांना ज्यांना स्वतःलाच ते वाचता येत नाही, बट स्टील आमच्या लोकांना हे समजू शकतो, एवढं आत्तापर्यंत निदान एक्सपिरियन्स आहे. सो ह्या दोन्ही कॅटेगरीजमध्ये मोस्ट ऑफ द टाईम त्याच्यामध्ये एक्सप्रेशनचं मार्किंग नसतं आणि व्हॉल्यूमचं मार्किंग नसतं. काही लोक व्हॉल्यूमचं मार्किंग हे म्युझिक डायरेक्टरच्या गायकीनुसार, म्युझिक डायरेक्टर किंवा अरेंजर ते कसं गाऊन दाखवतोय त्यानुसार त्याचं एक्सप्रेशन ते डेव्हलप करतात. आपल्याकडे कसं, अच्छा असा पीस आहे, मग असा तो डेव्हलप करतात. ते स्वतःच्या एक्सप्रेशनने, स्वतःचं इनपुट टाकून ते त्याला डेव्हलप करतात. तिकडे तसं नाही आहे. जे हवं, जसं हवं त्यात लिहा. एक्झॅक्टली लिहिलंय तसं तुम्ही लिहिलं, वी प्ले एक्झॅक्टली ॲज यू सेट. तिकडे जे लिहिलंय तसंच्या तसं आम्ही वाजवणार. एक्सप्रेशन, व्हायब्राटोज, एव्हरीथिंग जे पाहिजे ते, जे लिहिलं आहे त्याच्यात ते देणार. सो दे आर दॅट प्रोफेशनल पीपल, येट दे हॅव देअर हार्ट. तर ते इवन ती येतच ॲटोमॅटिकली सगळ्यांचं बाहेर. अँड जसं आपल्या इकडचे लोक आपलं मन त्याच्यात घालून वाजवतात, तसंच ते पण
म्युझिशियन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड आर सेम. फक्त ह्या रीडिंग अँड रायटिंगच्या थोड्या फरक आहेत जे ॲक्च्युली आता थोडेसे कळायला लागलेत आम्हाला. पण अतुल, मला वाटतं तुम्ही असं नेहमी का म्हणता? म्हणजे मला असं वाटतं की तुमच्यावर लोक इतकं प्रेम करतात, इतकं तुमच्या गाण्याला, संगीताला प्रेम करतात, तुम्ही असं का म्हणता की तुम्ही शास्त्रोक्त शिकला नाही आहात म्हणून? असं का? तुम्ही दी बेस्ट आहात. नाही, पण आम्ही अडाणी आहोत ना त्या शास्त्रोक्त याच्यात, मग त्या बाबतीमध्ये ते आम्ही मान्य करण्यात काही चूक नाहीये. चूक नाही. याचं कारण का, आम्ही का मान्य करतो? जी आमची चूक झाली ते जर असतं तर आत्ता आम्ही हॉलिवूडमध्ये करत असतो. नाही, पण आम्हाला त्याची लाजही नाही. आम्ही आनंदाने सांगतो की आम्हाला नाही येत आणि याचं दुःखही होत नाही. याची खंत कधीच नव्हती. ठीक आहे, बट ती फॅक्ट आहे. जे येत नाही ते मान्य करायला काही चूक नाही. जे मान्य करू शकतो की आम्हाला मान्य करण्याचं अजून एक कारण म्हणजे आताची जी पिढी बघते, ही जी 4-5 वर्षाची मुलं असतील, 6-7 वर्षाची मुलं असतील ना, त्यांना आत्ता स्कोप तरी आहे. ॲटलिस्ट दे कॅन हॅव अँड दे कॅन एक्सप्लोर. कारण आजकाल क्लासेसच जॉईन करायला पाहिजे असं नाही. आजकाल इंटरनेटमुळे ऑनलाईन इतके गोष्टी आहेत की तुम्ही ऑनलाईन क्लासेस आहेत, ऑनलाईन तुम्ही शिकू शकता, माहिती घेऊ शकता. त्यामुळं म्हणून मी सांगताना नेहमी सांगतो की आमच्याच्याने ते झालं नाही, आम्हाला सोर्सेस नव्हते. पण आता कवाडं उघडी आहेत, त्यामुळे आता जे आणि आपण बाहेर का जा, तुमच्या घरामधलाच कोणीतरी पुढे जाऊन अजय अतुल पुढे झाला तर त्याच्यासाठी तर आहे ना लहानपणापासूनच, तो तर करू शकतोय. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. हे उरात होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. मला थांबायचं आहे ते, पण मला असं वाटतं की तुला गायला नाही दिलं किंवा तुला, पण मला असं वाटतं की झिंग झिंग झिंगाटमध्ये मला पर्सनली असं वाटतं की अतुल अफाटच गायला आहे. म्हणजे अतुलचं काय शब्दांवरचं जे आहे ना ते अफाटच गायला आहे. मला असं वाटतं की तुम्ही ते गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी गाव. कारण मी नटरंगचं जे पहिलं ओपनिंग गाणं ऐकलंय त्याच्यामधलं अतुल आणि ह्याच्यातला अतुल ह्याच्यात सुटलाय. हे अजयची स्टाईलच आहे, पण अतुल सुटला ह्याच्यामध्ये. तो असा मनापासून गेला. त्याला असं वाटतं की मी पुण्यात आहे, मी आता त्या ठिकाणी आहे सगळीकडे लक्ष्मी रोडवरती, आणि तसा तू गायलास की नाही खरं सांग. म्हणजे तू असं त्याला सगळं आठवत होतं की काय? हो. आणि ॲक्च्युली मी आणि त्या दिवशी तू त्या बाईकवरनं आलास तर मला असं वाटलं की तुझ्यावरचीच कथा आहे की काय? नाही, ते एक त्या पिक्चरमध्ये ती मुलं बाईकवर जातात आणि ॲक्च्युली आम्ही ते काय आलं, हे गाणं जेव्हा केलं तेव्हा त्याच्यामध्ये एक हा साऊंड होता आणि ते नागराजने कुठेतरी तो साऊंड लक्षात ठेवला आणि शूट करताना त्यांनी त्या पोरांना पण बाईकवरनं आणलं. आणि मी आजाला म्हटलं सुद्धा की अरे ही मोटरसायकल का टाकली आणि याच्यात? अरे नाही, तो बाईकचा साऊंड होता म्हणून त्यांनी ते शूट करताना तसंच केलं. गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. आता धीर झालूया मग बधीर झालूया आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलोया. आन उडतय गुंगाट पळतय चिंगाट रंगात आलया. झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. जोगवामध्ये एक परंपरा होती की ज्याला आपल्याला फॉलो करायचं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये समजा असा स्कोप मिळाला असता तरी पॉसिबल नव्हतं. याच्यामध्ये प्रेमकथा आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये आणि प्रेम हे जागतिक लेवलला हे फिलिंग सगळ्यांचं सेम आहे. मग तुम्ही हॉलिवूडमध्ये जा किंवा अजून कुठे सोलापूरच्या करमाळ्याला जा किंवा पुण्यात मुंबईत, ती फिलिंग ती युनिव्हर्सल आहे. रांगडे मराठी शब्द आपले अस्सल मातीतले आणि एक रॉयल ऑर्केस्ट्रा आणि अशा पद्धतीनंतर ऑर्केस्ट्रासुद्धा व्हेरी रिच साऊंड, व्हेरी ग्रँजर. तर त्यामुळे हे फ्युजन करता आलं ॲक्च्युली. म्हणजे ॲक्च्युली सैराट
फॅन्ड्रीच्या बाबतीत मला नाही माहिती, पण सैराट नक्कीच त्यासाठी आम्हाला खूप खूप स्पेशल आहे. सी काय आहे, आपण एक गोष्ट होऊन जाते आपल्याकडनं मोस्ट ऑफ द टाइम. एखादी ग्रामीण आपण स्टोरी जेव्हा करणार आहोत, आम्ही पण आतापर्यंत दरवेळेला कुठल्या मातीत चित्रपट आहे, स्टोरी काय, त्याचं कॉन्सेप्ट काय, एज्युकेशन काय, कॅरेक्टर्सचं, इवन बोलीभाषा काय, या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करतो म्युझिक करताना. या वेळेला आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करतानाच अजून एक गोष्ट होती की ह्याच्यातल्या काही गोष्टी आम्ही टाळू शकत होतो. कारण ग्रामीणता म्हटल्यानंतर आता मग चला आता ह्या कप्प्यात ते बसलंय, आता चला ग्रामीण फॉलो करा, लेट इट बी. सो वी डिडंट वॉन्टेड टू डू दॅट सॉर्ट ऑफ ग्रामीणता. मे बी यू कॅन से आम्ही मीठ आणि मसाला म्हणून वापरलाय. म्हणजे जिथे येतं तिकडे त्याला कलर येतो आणि तिकडे तुम्हाला माहिती आहे की हे रिलेशन सुपर मॅच होणार. म्हणजे तुम्ही आताचं बया गाणं ऐकलं असेल तर तो कोरस चालू होतो, अत्यंत गावातल्या बायकांचा छान जात्यावर बसल्यासारखा तो आवाज, त्याच्यावरती कोरस येणार. तुम्हाला कल्पनाही नाही की पुढच्या 2 बारमध्ये डाऊन गिटार येऊ शकतं. बट सम हाऊ त्याच्यामध्ये आम्हाला एक कॅरेक्टर दाखवायचं आहे, नॉट जस्ट म्युझिकचं कॅरेक्टर. जे कॅरेक्टर आम्ही इन फिल्म दाखवतोय, आम्ही ते रिप्रेझेंट करतोय म्युझिकली. सेम वे याड लागलंमध्ये आम्ही एक छान नितळ प्युरिटी प्रेमाची दाखवतोय. त्याच्यामध्ये आमचा जर मुलगा पहिल्यांदा हिरोईनला त्याचं ज्याच्यावर प्रेम आहे तिला बघणार आहे, आमच्यासाठी ते फार इम्पॉर्टंट सिच्युएशन आहे फॉर फिल्म आणि फॉर अस. आणि तो आमचा ग्रामीण मुलगा आहे, त्याची भाषा आहे ती, पण म्हणून त्याचा विचारही तसाच असला पाहिजे असं नाही. भावना तशी आहे पण विचार तसाच करायला पाहिजे त्याने असं नाही. सो आम्ही त्याला टू मेक इट मोर, जर ते बहारदार ती गोष्ट असेल तर ती तशी ट्रीट करायला पाहिजे. जे मॅरिंग आम्ही करू शकलो या दोन आमच्या विचारांचं, आम्हाला ज्या गोष्टी करायच्या होत्या त्याचा एक टाईम असतो. सो तुम्हाला हॉलिवूडला ऑर्केस्ट्रा तुम्ही 4थीत असतानाच करायचा होता, तेव्हा पॉसिबल होतं का? नव्हतं. मग तुम्ही एवढे वर्ष तुम्ही डेव्हलप होत 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 एका संधीची वाट पाहत आला आणि नो डाऊट ती संधी सैराटमध्ये होती, तिथेच होती. कारण ते स्टोरी ऐकल्यानंतर 5 मिनिटात जेव्हा त्या गाण्याची सिच्युएशन आली वाचताना, त्याच मोमेंटला आम्ही निखिलला सांगितलं की बॉस हे असं करायचं आपण, आणि निखिल इमिडिएटली हो म्हणाला. विचार नाही त्याच्यात, ओके आपण मीटिंग करू आणि मी ठरवतो, मग मी तुला कळवतो, करूया बस करायचं, असंच काहीतरी करायचं. बिकॉज आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल कन्व्हिक्शन होतं आणि दॅट क्रेडिट गोज टू नागराज. जर तू म्हणतो की आमचं काहीतरी बॉन्डिंग असेल, बॉन्डिंग हा डिफरंट इश्यू, बट एक कलाकाराचं कलेला दिलेलं ही पावती आणि हीच गोष्ट तुमच्या फॅन्ड्रीला पण होती, हीच गोष्ट सैराटमध्ये पण आहे. कला म्हणून त्याच्याकडे जर पाहिलंच तर ती मन जिंकून जाते, विच इज इम्पॉर्टंट. सैराटमधनं म्हणजे आता मग तुम्ही मला म्हणतात तुम्ही फोक संगीत आहे बाबा, आहेच तुमचं फोक संगीत महत्त्वाचंच आहे आणि ते आपलं असलंच पाहिजे, जे महाराष्ट्राचं संगीत आहे. पण तुम्ही सैराटमधनं तुम्हाला दोघांना काय वाटतं की काय तुम्ही दिलंय असं तुम्हाला वाटतं की आत्तापर्यंत जे दिलं नाही ते ह्याच्यात दिलंय? मी दिलंय काय ते माहीत नाही, पण एक गोष्ट आम्ही सैराटमधनं घेतली आहे ते म्हणजे एक आमचं इतक्या वर्षाचं उराशी बाळगलेलं स्वप्न, हॉलिवूडच्या ऑर्केस्ट्राबरोबर इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर जे म्युझिशियन्स जॉन विलियम्स वगैरे, हॅन्स झिमर सारख्या संगीतकाराबरोबर काम करतात, अशा म्युझिशियन्सबरोबर, आणि सोनी MGM नावाच्या इतक्या मोठ्या स्टुडिओमध्ये की तिथे या आधीचे इतके लेजेंडरी स्कोर्स झालेत, जिथे स्टीव्हन स्पीलबर्ग वगैरे यांचं वास्तव्य असतं. अशा याच्यात E.T., बेनहर, लॉरेन्स ऑफ अरेबिया वगैरे वगैरे असे बॅकग्राऊंड स्कोर्स तिकडे झालेत. त्या स्टुडिओमध्ये जाऊन आम्हाला आमचं म्युझिक बाजूला राहू दे, पण ह्या अजय अतुल नावाच्या त्या मुलांना तिथं आतमध्ये एंट्री मिळाली, तिथे आम्हाला त्या म्युझिशियनबरोबर बसता आलं, आम्हाला त्यांना ऐकता आलं. हेच आमच्यासाठी सैराटकडनं आम्ही घेतलं आहे. आमचं म्युझिक त्यांनी वाजवलं, हे तर आयसिंग ऑन द केक झालं. आम्ही काय दिलंय हे रसिकांनी ठरवण्याची गोष्ट आहे.
आमच्यासाठी आम्ही असं कधीच तो आपण आता हे देऊयात असं काही नव्हतं. आम्ही फक्त हे करूयात असं करूयात एवढंच आमचा विचार होता आणि ते आमची स्वप्न या निमित्ताने पूर्ण झालं. दॅट्स द ओनली थिंग आय कॅन से अबाउट इट. एक वेगळी गोष्ट याच्यामध्ये जाणवली की जी आत्तापर्यंत प्रमोशनमध्ये होत नव्हती. प्रमोशनमध्ये पण तुम्ही एक वेगळेपणा आणताय की त्याच्यावर पण खूप टीका म्हणजे एक चांगली टीका अशी म्हणते तुम्ही यार टीजर इतकाच आणता मग तितकंच आणता, आम्हाला हे पूर्ण गाणं ऐकायचं असतं. तर झिंग झिंग झिंगाटच्या वेळेला ते सगळ्यांना बरं वाटलं की बाबा हे गाणं पूर्ण तरी टाकलं, म्हणजे खूप टाकलं. पण ह्याच्या आधीची टीका होती की नाही तुम्ही फक्त एक 15 सेकंद टाकताय, 25 सेकंद टाकताय. गाणं हे 15 सेकंद का टाकावं तुम्हाला काय वाटतं? हे प्रमोशनचा फंडा असा होता की मुळात काही वेगळेपणा होता? 15 सेकंद असं काही नव्हतं. नाही म्हणजे त्या लोकांना एक असं वाटतं की गाणं असलं तर बाबा पूर्ण, अजय अतुलचं गाणं असेल तर ते पूर्ण टाकावं. त्याचं कारण सांगतो. लोकांची भूक पूर्ण होत नव्हती. ते गाणं 15 सेकंद असो नाही तर 1 मिनिट असो, आम्ही मला वाटतं 90 सेकंडच्या खाली कधी टाकलेलं नाही. टीजरचं कामच टीज करणं आहे. सो त्याचं टीज करणं हाच एक आमचा उद्दिष्ट होता आणि टीज जास्त टीज झालं. हा लो जास्त टीज झाले असते. नाराज झाले. आज संध्या जोरात मिळालंय, जोरात रंगात मिळालं झालंय गोष्ट काय आहे, आपण गाणी येणारच आहेत तुमच्या पुढे बिकॉज थोडं आय डोंट नो, पण या एका रेकॉर्डिंगमुळे पिक्चर अजून थोडंसं पुढे झालं. सो ते पुढं होत गेल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी गाणी कधीच रेडी होती, पिक्चरही रेडीच होतं. पिक्चर म्हणजे आम्ही बर्लिनला पाठवलं म्हणजे पिक्चर रेडीच नव्हतं का. सो पिक्चर रेडीच आहे, एव्हरीथिंग इज रेडी, जस्ट वी वर वेटिंग फॉर राईट टाईम. आणि मग अकॉर्डिंग टू मूवी रिलीज म्युझिक रिलीज प्लॅन्ड आहे, अकॉर्डिंग टू म्युझिक रिलीज मग सगळंच बदललं. मग आता आपण हेच देऊया आता, हां एवढंच देऊया हे आमच्या सगळ्यांचा कलेक्टिव्ह डिसिजन होता. त्याचीही कारणं होती. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एक एक पीस तुम्ही काढून बघा. मी खरं म्युझिशियन म्हणून सांगतो, बाकी सगळं सोडा. त्यातलं मी कोर एक गोष्ट म्हणून सांगतो, तुम्ही ते गाणी ऐकाल हा भाग झाला त्याच्यातला, पण ते एक एक म्युझिक पीस बरोबर तुम्ही आता जगताय तिथेच तुम्हाला लक्षात येतं की अरे वा, हे आपण काहीतरी अशा ॲज यू सेड ते मंदिरामध्ये घंटा वाजल्यानंतरचा जो फील येतो ना, तसा फील येतो तेव्हा सगळेजण ट्यून करतात. त्याच्यावर ते तुमचं तिथे एक रिटन पेजेस आहेत सगळे, ते रीड करून प्रत्येकजण आपापला पार्ट सेपरेटली वाचतात आणि वाजवतात. अमेझिंग. आम्ही म्हणजे स्पीचलेस झालो त्यांनी वाजून झाल्यानंतर. गाणं संपल्यानंतर सुद्धा आम्ही असेच होतो, स्टंट, कम्प्लिटली स्टंट. ॲक्च्युली म्हणजे अबाउट टू क्राय सिच्युएशन होती आणि सिरियसली डोळ्यात पाणी होतं ते जेव्हा ते रिहर्सलच करत होते. आणि त्यानंतर मुळात रिहर्सल संपल्यानंतर आम्ही टाळ्या वाजवल्या त्यांची, आणि तेच आम्ही वाजवायच्या आत त्यांनी पाय वाजवून टॅपिंग सुरू केलं. रे तो आवाज तर म्हणजे आम्हाला कुठे घेऊन गेला. ॲज अ कंपोजर, ॲज म्युझिक डिरेक्टर म्हणून, म्युझिशियन म्हणून, एका म्युझिशियनने दिलेली ती दाद, एवढ्या इंटरनॅशनल लेवलच्या म्युझिशियन्सने वाजवलेली ती, त्यांनी ते पायाने दिलेले ते ठोके, जेवढं त्यांनी ते ट्युनिंग जेवढं घुमतं डोक्यात, जेवढं ते त्यांनी वाजवलेलं गाणं घुमते डोक्यात, त्यापेक्षा काही जास्त आमच्यासाठी ते इम्पॉर्टंट होतं. इट्स सेम ॲज आम्ही आमच्या जर शोला परफॉर्म करतो तेव्हा जेव्हा खालनं टाळ्या ऐकू येतात, जेव्हा वन्स मोर ऐकू येतो, तेव्हा जे होतं आर्टिस्टला, तसं आम्हाला तिकडे झालं. याड लागलं ग, याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग. एक विचित्र म्हणण्यापेक्षा एक कसा योगायोग असतो बघा, की म्हणजे तुम्ही फॅन्ड्रीच्या वेळेला कुठेच पिक्चरमध्ये नव्हतात आधी मुळामध्ये, आणि तुम्ही तो सिनेमा पाहिलात तेव्हा तुमची खरी म्हणजे अवस्था तशी नव्हती, काम करण्याचीच अवस्था नव्हती. नुकतंच वडिलांचं निधन झालं होतं तुमच्या, आणि पण तुम्ही तो सिनेमा पाहिलात, तुम्हाला तो आवडला, त्याच्यानंतर तुम्ही ते गाणं तयार केलं. आणि तेच गाणं खरं म्हणजे त्या पिक्चर कंटेंट त्या पिक्चरचा होता, नागराजची मेहनत होती, पण त्या सिनेमाचं गाणं पण तितकंच महत्त्वाचं होतं. ते इन्व्हिटेशन इन्व्हिटेशन कार्ड ठरलं म्हणायला हरकत नाही.
आणि परत हा सिनेमा, आणि या सिनेमामध्ये तुम्ही इंटरनॅशनली जाऊन त्या स्टुडिओमध्ये ते गाणं तुम्ही ही गाणी करताय. कसे योगायोग असतात माणसाचे की तुम्ही इतकं काम केलं आहे, इतक्या लोकांबरोबर काम केलं आहे, पण ह्या 2 सिनेमांनी तुम्हाला काहीतरी वेगळं दिलं आहे का? म्हणजे नागराज मंजुळेची फिल्म ही तुमच्यासाठी काहीतरी वेगळी असते का? नो 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 डाऊट. नागराजचं कसं आहे, एक तर आम्ही आता 2-2.5 वर्ष ओळखतो त्याला. अतिशय साधा माणूस आहे. मूळतःच तो स्वभावाने, म्हणजे आता झाला आहे, त्याच्या आधी अजिबात साधा नव्हता. तर अतिशय साधा माणूस आहे आणि त्याचं रिअलिस्टिक पिक्चर जे काय दाखवतो ना, त्याच्यामध्ये कुठेही मेलोड्रामा नाही किंवा काय नाही. जे काय वास्तववादी चित्रण असतं ते दाखवतो. आणि फॅन्ड्रीमध्ये त्यांनी बॅकग्राऊंडसुद्धा अतिशय लो ठेवलं होतं आणि केवळ झीच्या आग्रहास्तव म्हणा किंवा असं म्हणून एक गाणं प्रमोशनसाठी करूयात म्हणून त्यांनी ते गाणं केलं होतं. सैराट पिक्चर जसं फॅन्ड्री रिलीज झाला होता त्याच्यानंतरच सैराटची आम्ही स्टोरी ऐकली. याच्यामध्ये गाण्याला स्कोपच होता, त्यामुळे त्या स्टोरीच्या डेव्हलपमेंटपासून आम्ही बरोबर आहोत. की पहिली ती एक छोटीशी एक कथा होती, त्याच्यानंतर त्याच्यात तो गुंफत गेला आणि त्यामुळे गाण्याचे सिच्युएशन कुठे काय असू शकतात, कशा काढू शकतो आपण, कशा पद्धतीची गाणी करू शकतो, यापासून त्याच्या प्रोसेसमध्ये आम्ही सगळेच होतो. आणि हां, कुठेतरी काय म्हणतात, एकमेकांचे ग्रह म्हण, एकमेकांचा योगायोग, एकमेकाच्या निमित्ताने काही ना काहीतरी म्हण की असं काहीतरी जुळण्याला लागतं. कारण अशा पद्धतीने आम्हाला कधी जसं अजयने सांगितलं होतं की आम्ही नटरंग केला, ग्रामीण बाजाचीच फिल्म होती, पण त्याला एक पठडी होती, तमाशा हे त्याचं बेस होता. ते म्युझिक पीस सिरियसली तेवढे इम्पॉर्टंट आहेत आणि ते आमची पण इच्छा होती की त्याच्याबरोबर तुम्ही एक गाणं म्हणून त्याच्याकडे पाहाल तो एक अजून वेगळा भाग, म्युझिक पीस म्हणून त्याच्याबरोबर पाहाल तर तेव्हा लक्षात येतं की त्याचं पिक्चरचं ग्रास्प, त्याची व्हॅल्यू काय, त्याचं वेलॉसिटी काय, नक्की ते किती बिग आहे, ही गोष्ट रजिस्टर करण्यासाठी गाण्यात मोस्ट ऑफ द टाइम पीस येऊन जातो, ते रिअलाईज पण होत नाही. आत्ता थोडंसं त्याला एक नांदतायत असं मी म्हणेन. आता गाणी येतीलच, झाले 3-1 दिवसात मे बी, जेव्हा इंटरव्ह्यू रिलीज होईल त्याच्यात 2-3 दिवसातच गाणी आता रिलीज होतील. प्रेक्षकांना सांगण्यासाठी, कारण ही जी भाषा असते ही त्यांच्यासाठी फार नवीन असते. तुम्ही ते आपलं जे नोटेशन असतं किंवा त्यांचं जे नोटेशन असतं ह्यात काही फरक असतो का, किंवा तुम्ही तिथे कशा प्रकारे काम केलं आहे, म्हणजे त्यांच्याशी कसं हे फक्त एक प्रेक्षकांच्या माहितीसाठी, म्हणजे तिथलं काम कसं असतं मुळात आपल्याकडे ही सेम नोटेशन फॉलो होतं. प्रोफेशनल म्युझिशियन्समध्ये आपल्याकडे 2-3 लिपी आहेत, म्हणजे 2 लिपी आहेत. आपण एक मराठमोळी आपली साग प एक भातखंडे ती लिपी आहे, त्याच्यात पण आपली लोक काही बरेच म्युझिशियन ते फॉलो करतात आणि काही लोक स्टाफ नोटेशन जे इन स्टुडिओ जे आता सगळे फॉलो करतात ते नोटेशन पण सगळ्यांनाच कळतं. मोस्टली आपल्याकडे असं नाही की ईच टाईम सगळ्याच म्युझिशियन्स त्याच्यात बरेच काही व्हॉल्यूम, डायनॅमिक्स, एक्सप्रेशन, PF असे बरेच काही मार्किंग्स असतात. आता हे ॲक्च्युली तू विचारतोयस कोणाला तर ते तू लक्षात ठेव, अशा माणसांना ज्यांना स्वतःलाच ते वाचता येत नाही, बट स्टील आमच्या लोकांना हे समजू शकतो एवढं आत्तापर्यंत निदान एक्सपिरियन्स आहे. सो ह्या दोन्ही कॅटेगरीजमध्ये मोस्ट ऑफ द टाईम त्याच्यामध्ये एक्सप्रेशनचं मार्किंग नसतं आणि व्हॉल्यूमचं मार्किंग नसतं. काही लोक व्हॉल्यूमचं मार्किंग हे म्युझिक डायरेक्टरच्या गायकीनुसार, म्युझिक डायरेक्टर किंवा अरेंजर ते कसं गाऊन दाखवतोय त्यानुसार त्याचं एक्सप्रेशन ते डेव्हलप करतात. आपल्याकडे कसं अच्छा असा पीस आहे मग असा तो डेव्हलप करतात, ते स्वतःच्या एक्सप्रेशनने स्वतःचं इनपुट टाकून ते त्याला डेव्हलप करतात. तिकडे तसं नाही आहे, जे हवं जसं हवं त्यात लिहा, एक्झॅक्टली लिहिलंय तसं तुम्ही लिहिलं, वी प्ले एक्झॅक्टली ॲज यू सेट, तिकडे जे लिहिलंय तसंच्या तसं आम्ही वाजवणार. एक्सप्रेशन, व्हायब्राटोज, एव्हरीथिंग जे पाहिजे ते जे लिहिलंय त्याच्यात ते देणार. सो दे आर दॅट प्रोफेशनल पीपल, येट दे हॅव देअर हार्ट. ते इवन ती येतच ॲटोमॅटिकली सगळ्यांचं बाहेर. अँड जसं आपल्या इकडचे लोक आपलं मन त्याच्यात घालून वाजवतात तसंच ते पण म्युझिशियन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड आर सेम. फक्त ह्या रीडिंग अँड रायटिंगच्या थोड्या फरक आहेत
जे ॲक्च्युली आता थोडेसे कळायला लागलेत आम्हाला. पण अतुल, मला वाटतं तुम्ही असं नेहमी का म्हणता? म्हणजे मला असं वाटतं की तुमच्यावर लोक इतकं प्रेम करतात, इतकं तुमच्या गाण्याला, संगीताला प्रेम करतात, तुम्ही असं का म्हणता की तुम्ही शास्त्रोक्त शिकला नाही आहात म्हणून? असं का? तुम्ही दी बेस्ट आहात. नाही, पण आम्ही अडाणी आहोत ना त्या शास्त्रोक्त याच्यात, मग त्या बाबतीमध्ये ते आम्ही मान्य करण्यात काही चूक नाहीये. हा, नाही. चूक नाही. याचं कारण का, मी का मान्य करतो, जी आमची चूक झाली ते जर असतं तर आत्ता आम्ही हॉलिवूडमध्ये करत असतो. नाही, पण ती चूक आम्हाला त्याची लाजही नाही. आम्ही आनंदाने सांगतो की आम्हाला नाही येत आणि याचं दुःखही होत नाही. हा, याची खंत कधीच नव्हती, ठीक आहे, बट ती फॅक्ट आहे. जी येत नाही ते मान्य करायला काही चूक नाही. जे मान्य करू शकतो की आणि ते आम्हाला मान्य नाही करण्याचं अजून एक कारण म्हणजे आताची जी पिढी बघते, ही जी 4-5 वर्षाची मुलं असतील, 6-7 वर्षाची मुलं असतील ना, त्यांना आत्ता स्कोप तरी आहे. ॲटलिस्ट दे कॅन हॅव अँड दे कॅन एक्सप्लोर. कारण आजकाल क्लासेस जॉईन करायला पाहिजे असं नाही. आजकाल इंटरनेटमुळे नमस्कार, मी अजय परसुरे. महाराष्ट्र वनच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. ज्यांच्या गाण्यामुळे सगळ्यांना झिंग झिंगाट झालं आहे, ज्यांच्या गाण्यामुळे सगळं महाराष्ट्र, नुसता महाराष्ट्रच नव्हे तर जगामध्ये सैराटमय वातावरण झालं आहे, असे अजय आणि अतुल आपल्यासोबत आहेत. मी जगात त्याच्यासाठी म्हटलं की मला सुरुवातच त्या गोष्टीपासून करायची आहे की ही खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे किंवा आदराची गोष्ट आहे किंवा प्राऊड फील होतं आहे आम्हाला सगळ्यांना की पहिला असा सिनेमा, फक्त मराठीच नाही, आपण प्रादेशिकमध्ये न घुसता, पहिला देशातला सिनेमा याची गाणी ही लॉस एंजलिसमधल्या त्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालेत, जिथे जाण्यासाठी संगीतकार म्हणजे तुमच्यासाठी ते देऊळच आहे म्हणा, आणि तिथे ही गाणी रेकॉर्ड झालेत सैराटची. हा जो प्रवास आहे तुमचा, म्हणजे मला आता ते दिवस आठवतात तुमचे की जेव्हा तुम्हीच त्या बोलण्यातनं कधी कधी आणलेलं आहेत की विश्वविनायकचे ते दिवस होते, त्याच्या आधीचा स्ट्रगल होता, तेव्हा हे जाणवलं होतं का की आपण लॉस एंजलिसपर्यंत पोचणार आहोत? ती जिद्द तुमच्यात होती, पण ती जिद्द तुमची या सैराट सिनेमामुळे पूर्ण झाली. काय या प्रवासातलं काय काय आठवतं आणि आता ते लॉस एंजलिसमधले दिवस काय म्हणतात? नाही, नुसतंच त्या आपण जेव्हा भेटलो होतो विश्वविनायक वगैरे, हे पण खूप नंतरची गोष्ट आहे. आम्ही दोघंही तिकडे गेल्यानंतर, पहिलं तर त्या स्टुडिओत गेल्यानंतर अंतर्मुख झालो. आम्ही एकदम अतिशय शांत झालो. आम्ही फक्त बघत होतो, एक गोष्टी टिपत होतो नजरेत. आणि जी अशी 2 मुलं की जी कुठेही म्युझिक शिकलेली नाहीत, तर वय वर्ष 4थी 2रीमध्ये असताना शाळेत कविताला चाली लावता ते लावत असताना त्यांना माहिती पण नाही की ह्यालाच संगीतकार म्हणतात. नंतर कधीतरी कळलं की हां, ह्यालाच म्युझिक डायरेक्टर म्हणतात. आणि मग आम्ही जेव्हा ठरवलं की म्युझिकमध्ये करिअर करायचं, ते सगळा प्रवास आठवत होता की, आणि हे फारच अवघड आहे की जे आम्ही कुठे म्युझिक शिकलेले नसताना, आम्हाला म्युझिक लिहिता येत नसताना, आम्हाला ते वाचता येत नसताना, आज जगातल्या एवढ्या मोठ्या ऑर्केस्ट्राबरोबर आमचं म्युझिक आम्ही घेऊन जातोय आणि ते लोक ते वाजवणार आहेत. म्हणजे आमच्यातला म्युझिक डायरेक्टर बंद पडला होता आणि एक प्रेक्षक, एक फॅन म्हणून आम्ही तिथे 2 ते शाळेतले साध्या हाफचड्डीमधले ते अजय अतुल जसे असायचे तसे आम्ही तिथं उभे होतो आणि बस फक्त त्यांना ऐकत होतो. हे गाणं ऐकलं जेव्हा सगळ्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला, येड लागलं, खरंच येड लागलं सगळ्यांना. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या तोंडावर ते गाणं आहे, पण त्यांना पण येड लागलं रे, कारण ते जाणवते. त्या एव्ही आपण बघत होतो तेव्हा हे जाणवत होतं की त्यांना शब्दापेक्षा त्यांना संगीतावर ते म्हणत होते की नाही, हे वाजवणं फार, हे खूप मजा आली, हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं आणलं यांनी. तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स काय होता की तुम्हाला हे वाटलं होतं की हे आपण कसं त्यांच्याशी कनेक्ट करणार आहोत, कसं करणार आहोत? कारण संगीत कनेक्ट करतं हे सगळेच म्हणतात, पण खरंच जाऊन तिथे हे कनेक्ट करणं, हा अनुभव कसा होता? मुळात तसं पाहायला संगीताची भाषा नाही, संगीत ही स्वतःच एक भाषा आहे. सो ते आपण कुठल्या भाषेत व्यक्त करतोय हा इश्यू नव्हता, बिकॉज ते आपण संगीतातनं व्यक्त करतोय आपली एक भावना, दॅट वॉज इनफ फॉर अस अँड टू देम. प्रॉब्लेम हा होता की आम्हाला तो म्युझिकल कम्युनिकेशनचा आमचा इश्यू, बिकॉज वी कॅनॉट राईट, वी कॅनॉट रीड. सो जेव्हा त्यांनी आमचं म्युझिक वाचलं, मुळात वाजवायचा एक वेगळा इश्यू, जेव्हा त्यांनी जेव्हा वाजवलं त्या मुमेंटला त्यांच्याही लक्षात येत गेलं की सो त्यांच्या रिॲक्शन्स जास्त भारावणाऱ्या होत्या आमच्यासाठी, बिकॉज
ते जेव्हा त्यांचं बेसिक ट्युनिंग करतात ना इन्स्ट्रुमेंट, तोच एक साऊंड तुम्हाला ब्रह्मानंदी आनंद देऊन जातो.